कोणतं वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया। वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया। ओ जीवन मेरा बदल गया, जीवन मेरा बदल। जर तुम्हाला प्रभूची सेवा कार्य करायची असेल तर समर्पण करा, पवित्र जीवन जगायचं असेल समर्पण करा। एक ख्रिस्ती प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे की मला रोज प्रभूचं मटण खायला भेटलं पाहिजे, त्यासाठी पवित्र शास्त्र मला विकत घ्यायलाच पाहिजे। ज्याच्या घरात पवित्र शास्त्र नाही त्याने मटणाला स्वीकारलेलं नाही। हालेलुया। ज्याच्या घरात पवित्र शास्त्र फक्त ठेवायसाठी नाही, त्या पवित्र शास्त्रातलं मटण, ते अन्न, ते भोजन, ते पंचपक्वान्न मला खायला पाहिजे। हालेलुया, हालेलुया। गैरअर्थ करून घेऊ नका। वचनाचा विषय चाललाय पण मटण त्याला जोडलेला आहे। येशू मसीह की बोला, येशू मसीह की। तर हे कशाला दर्शवतं? प्रायश्चित्त, पाप क्षमेसाठी। हालेलुया। तर एक वर्णाला जोडलेला अभिषेक माणसाला जोडलेला आहे। तुला शुद्ध होण्यासाठी ही प्रक्रिया देवाने जोडून दिलेली आहे। पुढे वाचूया स्तोत्र संहितेचं पुस्तक, याचा अध्याय क्रमांक 2 आणि फार महत्वाचं वचन तुम्ही आणि मी आज वाचत आहोत। संपूर्ण जगामध्ये या वचनाची आज चर्चा होत आहे। जुन्या मंडळीमध्ये देखील होती, नवीन मंडळीमध्ये देखील होणार, आणि भविष्यामध्ये जेवढ्या मंडळ्या या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये चर्च उभे राहतील, देवाचे लोक उभे राहतील, त्या सगळ्या लोकांसाठी हे वचन आहे आणि फार महत्वाचं। या दुसरा अध्याय 2 वचन। परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की। काय करत आहे? काय करत आहे? फार महत्वाचे। राजे आणि नेता, मला राजा आणि नेता। आता सगळीकडे इलेक्शन झाले का नाही? झाले का नाही? सगळेजण म्हणा झाले ना। नेते आले का नाही निवडून? आलेल्या नेत्यांबद्दल देवाला धन्यवाद, त्यांचं अभिनंदन प्रभू येशूच्या नावामध्ये। जुन्या कर्यामध्ये त्यांना राजे शब्द वापरला जायचा। काय? बोला सगळेजण, काय? राजे म्हणा सगळेजण, राजे। आणि दुसरा शब्द वापरला जायचा नेता। काय वापरला जायचा? नेता। हे दोन शब्द जुन्या लोकांना वापरले जायचे, जे प्रजेवरती राज्य करतील, लोकांना जे हँडल करतील, सांभाळतील, त्यांच्यावरती हुकूम चालवतील। उदाहरणार्थ शिवाजी महाराज आहे, आलाय तुमची हिस्ट्री समोर। त्यांनी काय केलं? राज्य केलं। कोणावरती? लोकांवरती। बरोबर आहे का नाही? मग त्यांना काय म्हटलेलं आहे? राजे शिवाजी महाराज की। राजे शब्द वापरला। आता निवडणूक झाली, काय निवडणूक झाली, तर जे जे लोक रिंगणामध्ये उभे राहिले होते, जे लोक निवडून आले आहेत, त्या लोकांच्या नावाने काय दिले आहे? नेत्याच्या नावाने काय दिलेले आहे? घोषणा दिलेली आहे। आता आपण नाव नाही घेणार, ते असं काहीतरी वेगळाच अर्थ लोक काढायचे, तर त्यांच्या नावाची काय दिली आहे? आता हे पण काय करणार? जो आमदार आहे तो आमदार नेवाशा तालुक्यावर, जे जे तालुक्यावरती त्यांची नियुक्ती केलेली आहे, त्या लोकांवरती तो सत्ता चालवणार। बरोबर आहे की नाही? आपल्याला जर तक्रार घेऊन जायची असेल तर कोणाकडे जावं लागणार? आता पण त्यांनी काम केले पाहिजे। पण या वचनात काय लिहिलं आहे? वाच। परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत। बस, परमेश्वराच्या विरुद्ध काय बघा, षडयंत्र बघा काय रचले। आजचं नाही बरं का हे षडयंत्र। बंड करत आहेत, प्लॅन करत आहेत,
योजना करत आहे. कोण? सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे नेते, सगळे पुढारी पूर्ण जगामधून काय करत आहे? प्लॅन आखत आहे. मला सगळे प्लॅन आखत आहे. प्लॅन कोणाच्या विरुद्ध आहे माहिती आहे का तुम्हाला? इथं लिहिलं आहे. कोणाच्या विरुद्ध? परमेश्वराच्या विरुद्ध. कोणाच्या विरुद्ध? आता मला सांगा, ज्या बापाने यांना जन्माला घातलं आहे ना, बरोबर आहे का नाही? आता त्याच्या विरोधात कसा प्लॅन करणार? त्याचा मंत्री कोण होईल का? बायबल सांगते बरं का, असं मी नाही बोलत. येशू मसीह की प्लॅन करू शकतो का? आता हे सगळे लोक, राजकारणी लोक सगळे एकत्र होतात. एकत्र झाल्यानंतर त्यांचं टार्गेट काय आहे की परमेश्वराच्या विरुद्ध आणि त्याचे अभिषिक्त म्हणजे कोण? मी आणि तुम्ही. अभिषेक त्यांना केलाय. ते कोण आहेत? विश्वासणारे लोक. टार्गेट कोणला केलाय त्यांनी बघा. धमक्या कोणला द्यायच्यात? दोन लोक, एक देव आणि दुसरे आहे विश्वासणारे लोक. यांच्या विरुद्ध काय केलेलं आहे? त्यांनी बंड करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. किंवा ते राजे उठले आहेत, किंवा नेते उठले आहेत, किंवा पुढारी उठले आहेत. त्यांचं काय येत आहे की यांचं काम चर्च बंद करायचे, प्रार्थना होऊ द्यायचं नाही, सेवा कार्य होऊ द्यायचं नाही. या प्रार्थना बंद करायच्या, चर्च बंद करायचे, सेवा कार्य बंद करायचे. काय चालू आहे का नाही? याच नाहीये. हे 2000 वर्ष होऊन गेले. पहिल्या मंडळीत, पहिल्या शतकामध्ये देखील या गोष्टी सुरुवात होती त्याची. आणि आज पण आणि भविष्यात पण सगळीकडे तुम्हाला आणि मला दिसणार आहे. टार्गेट कोणला केलं जाणार? फक्त विश्वासणाऱ्या लोकांना. कोणाला? पण घाबरून जाण्याची तुम्हाला आणि मला गरज नाही. येशू मसीह की. सगळ्यांनी बोला येशू मसीह की. ते योजना करत आहे, जे काही प्लॅन ते आखत आहे, ती ख्रिस्ताचं राज्य या पृथ्वी तलावरून नाश कसं होईल. म्हणजे तुम्हाला आणि मला भक्ती करू द्यायची नाही, विस्कळीतपणा करायचा, पांगापांग करायची, फाटाफूट करायची, भक्ती होऊ द्यायची नाही, आराधना होऊ द्यायची नाही, स्तुती होऊ द्यायची नाही, एकत्र येऊ द्यायचं नाही. हे काय करणार? ख्रिस्ताच्या सेवेला आडवे येणारे लोक. म्हणून आरएस लोक निघलेत ना, बजरंग दलचे लोक निघलेत ना. चर्च मध्ये, व्हिडिओ मध्ये बघा, युट्यूब वरती बघा, सगळीकडे धिंगाणा घालत आहे. काय काय षडयंत्र रचत आहे देवाच्या सेवकांच्या विरुद्ध आणि देवाच्या मंडळीच्या विरुद्ध, हे तुम्ही आणि मी ध्यानात घ्यायला पाहिजे. ही आताची गोष्ट नाही. जेवढा ते बंड करतील, जेवढे ते प्लॅन करतील, जेवढ्या ते योजना करतील, त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त नको आहे. मग विचार करा, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त पाहिजेत म्हणून आपण त्याच्या जवळ येतो. त्या लोकांना देव नकोय म्हणून ते त्याच्यापासून लांब आहेत. तर मला सांगा, आपण देवाचे लोक, तर ते लोक कोणाचे? ऐकून घ्या माझं बोल. हम देव के लोक है ना, देव तरफ आते हैंगे, बरोबर आहे ना. ते येत नाही, ते जर विरोध करत आहे, ते कोणाचे लोक? अरे षडयंत्र करत आहे, ते बंड करत आहे, ते विरोध करत आहे, ते प्लॅन करत आहे. कोणाच्या विरुद्ध? देवाच्या विरुद्ध. आणि देवाचं काम या पृथ्वी तलावरती होऊ द्यायचं नाही, आपल्या विरुद्ध बंड करत आहे. म्हणजे ते कोणाचे हस्तक आहेत? सैतानाचे हस्तक आहे ते. जरी देवाने त्यांना घातले, पण त्यांचा नवीन जन्म होत नाही. ते देवाचा स्वीकार करत नाही, प्रभूच्या राज्याचा स्वीकार करत नाही. त्या लोकांना प्रभू नकोय. म्हणून त्यांचे डाव आहे त्या वचनात, प्लॅन आहे त्यांच्या वचनामध्ये. आणि मग त्यांचं काय धोरण आहे, काय इच्छा आहे त्यांचं, काय षडयंत्र आहे त्यांचं, की या ठिकाणी देवाचे काम बंद करून टाकायचे. हे फक्त नेवासा तालुक्यात नाहीये, पूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण जगामध्ये हे काम चालू आहे. कळतंय का तुम्हाला? कळतंय का तुम्हाला? सैतानाच्या इच्छेप्रमाणे हे वागणारे लोक आहे. म्हणजे त्यांना काय केलेलं आहे सैतानाने? आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. कळतंय का तुम्हाला? आपण कोणाच्या हातात आहे? सगळेजण म्हणा, मी कोणाच्या हातात आहे? सगळेजण म्हणा, मी कोणाच्या हातात आहे? प्रभु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई
डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है। हालेलुया हालेलुया हालेलुया, ओ हालेलुया, बोला ओ हालेलुया। आपण देवाचे लोक आहेत ना, ते आपल्या विरुद्ध प्लॅन करत राहणार, पण तुम्ही आम्ही कशावरती जीवन जगतो? मला देवाचा अभिषेक, देवाचा अभिषेक, हा म्हणून त्यामध्ये लिहिलं आहे, वाचा, परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत. सत्ताधीश लोक एकत्र जमून काय करत आहे? मसलत करत आहे. काय त्यांची मसलत? हीच आहे की पृथ्वी तलावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं काम वाढू द्यायचं. सत्ताधीश म्हणजे सगळे राजकारणी लोक एकत्र येतात आणि ते मसलत करतात. म्हणजे काय करायचं, इथं काय करायचं यांचं हे प्लॅन करतात. मग याच्यासाठी तुम्ही आम्ही काय केली पाहिजे? देवाकडं सगळेजण बोला, काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीमध्ये पाहतो की सगळ्या जगामध्ये संकट आहे, हल्ले आहेत, आरोप ठेवले जातात, नाना प्रकारच्या गोष्टी. देवाच्या सेवकांना जेलमध्ये टाकलं जातं. कशामुळे? हाणलं जातं, मारलं जातं, त्यांचा मर्डर केला जातो, त्यांचा खून केला जातो, त्यांना दीनदहाड्या लोकांना दगडाने मारावं लागतं. काय कारण याच्या पाठीमाग? त्यांचा डाव या शैतान या लोकांचा उपयोग करतो. पवित्र शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे आणि देवाच्या वचनात दिलेलं आहे की आपण ह्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. मी देवाचा अभिषिक्त माणूस आहे आणि मी जर देवाचा अभिषिक्त माणूस आहे, या सर्व राजकारणी लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. मग ते इलेक्शन असू द्या, आणि इलेक्शन मध्ये निवडून उद्या त्यांनी सत्ता जरी स्थापन केली तरी त्या लोकांसाठी आमची प्रार्थना चालू आहे. हे कोणी आम्हाला शिकवलंय? देवानं आम्हाला शिकवलं आहे की या लोकांसाठी काय करा? तुम्ही प्रार्थना करा. आणि परत म्हणा, आमची नको देवा, आमची नको प्रभू, तुझी इच्छा या पृथ्वी तलावरती पूर्ण हो दे. येशू मसीह की. पुढे जाऊया. यशाचं पुस्तक 10वा अध्याय. यशाचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 27 आपण वाचूया. त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. हा, ते मोडून. ही भविष्यवाणी केलेली आहे. सगळेजण म्हणा, भविष्यवाणी केलेली आहे. सगळेजण म्हणा, भविष्यवाणी केलेली आहे. हा, तुम्ही वाचलंय का ही भविष्यवाणी? हा, किती लोकांनी वाचली भविष्यवाणी? म्हणा, देव माझा आश्रय आहे, देव मला सोडवणारा आहे, देव मला वाचवणारा आहे. हा, कोणाच्या खांद्यावरती सत्ता राहील? वाचा, परत एकदा वाचा. त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. ते मोडून जाईल. आता या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, इस्रायलचे लोक आहेत, हे बंदिवासामध्ये गेलेले आहेत. कुठे गेलेले आहेत? त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे अश्शूर लोकांनी. देवानं काय केलेलं आहे? या इस्रायल लोकांना देवाने काय केलं आहे? अश्शूरांच्या हातामध्ये दिलं आहे. अश्शूर प्रवृत्तीचे लोक त्यांच्या हातामध्ये दिलं आहे, कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. हालेलुया. आणि मग इस्रायल लोक काय केले? चुकीच्या मार्गावरती, म्हणजे जे देवाला आवडत नाही अशी ती मूर्ती पूजा करायला त्या ठिकाणी लागलेले आहे. काय लागलेले आहेत? म्हणा, मूर्ती पूजा करायला लागलेले आहे. आणि म्हणून देवाने काय केलेलं आहे? त्यांना अश्शूरांच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात काय देव त्यांना अभिवचन देत आहे की मी या पृथ्वी तलावरती आल्यानंतर तुम्हाला त्यातून मुक्त करीन. त्या लोकांच्या
बंधनातून तुम्हाला आणि मला सोडीन आणि तुमच्या जीवनावर जे काही जुलूम होत आहे, सैतानाच्या राज्यामध्ये तुम्ही चालले. अशुर म्हणजे काय? एक राक्षस प्रवृत्तीची ताकद. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. राक्षस प्रवृत्तीची ताकद. त्या ताकदीमध्ये जे लोक फसलेले आहेत, देवाचे लोक, देव म्हणतो की मी त्या लोकांना त्या सत्तेतून, अंधकारच्या ताकदीतून, त्या बंधनातून त्यांना मी बाजूला काढीन. हालेलुया. आमच्या जीवनात देखील ही अंधकाराची ताकद होती, पण आज ती ताकद आमच्या जीवनावरती कार्य करत नाही. का? आम्ही पण एकेकाळी गुलामगिरीमध्ये जीवन जगणारे होतो, पण आज आमच्या जीवनात गुलामगिरी नाही. आज आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला जे करायचं आज आम्ही ते करू शकतो, म्हणजे देवाची इच्छाने वागू शकतो. का? प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सोडलंय, आमच्या बंधनातून सोडलं, आमच्या पापातून सोडलं, आमच्या वाईटातून देवानं आम्हाला सोडलेलं आहे. म्हणून आज देवाची तुम्ही आणि मी स्तुती करा. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. आमेन. देव आमचं पहिलं प्रेम पाहिजे. म्हणा माझ्या जीवनात देवाला पहिलं स्थान आहे. कारण ज्याने आम्हाला जन्माला घातलंय त्याला जर आम्ही पहिला मान दिला नाही तर आम्ही दुसऱ्यांना कसं देणार? आमेन. म्हणून आम्ही इस्रायल लोकांसारखं हट्टी बांधणार नाही. देवापासून आम्ही फिरणार नाही आणि आम्ही जे देवाला आवडत नाही अशा पापमय गोष्टीमध्ये परत आमचं लक्ष लावणार. आम्ही आठवण ठेवायची की देवाने आम्हाला सोडवलेलं आहे, देवाने आम्हाला वाचवलेलं आहे, देवाने आमच्यासाठी चांगल्या योजना आखलेल्या आहेत आणि त्या योजना ख्रिस्त येशूच्या नावात पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून आम्ही सगळे लोक आता मूर्तीला भजत नाही. बसतो का? का नाही भजत? बरं आपल्याला हे कळालंय, सत्य आमच्या जीवनावरती प्रगट झालं, अंतःकरणात प्रगट झालं आणि आम्हाला कळालं की हा देव नाहीये. आणि आता आमचं मन कुठं वळालं आहे? ज्याने आम्हाला घडवलं, ज्याने आम्हाला बनवलं, त्या परमेश्वराकडे आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावानं प्रार्थना करत आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अंधाराची ताकद आहे ती काय झालेली आहे? निघून गेलेली आहे. अमंगळ कृत्य इस्रायल लोकांनी केले, जे देवाला आवडत नाही, म्हणजे त्यांनी मूर्ती पूजा केली होती. हालेलुया. सोन्या चांदीचे देव त्याला चोराच भेव. बोला. सोन्या चांदीचे देव त्याला चोराच भेव. देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. खऱ्या देवाला ओळखत नाही, खऱ्या देवाला ओळखत देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा. बायबलचा परमेश्वर हा पवित्र प्रभू आहे. या सृष्टीचा परमेश्वर, सृजनहार देव, जगाला बनवणारा देव कसा आहे? पवित्र आहे. आणि त्याच्या समोर अपवित्रता चालत. म्हणून तो मला सोडून तुम्ही अन्य दैवतांना जर भजत असाल तर माझा क्रोध, माझा राग मी तुमच्यावरती पिढ्या पिढ्या ठेवी. तुम्हाला वाटतंय की तुमच्या लेकरांना शापित जीवन जगावं? पिढ्या पिढ्या. आज तुमची पिढी आहे ना, तुमचे जेवढे मुलं असतील, मुलांच्या सुना, नातवंड प्रतोंड जे होत जाईल, जर तुम्ही देवाच्या विरुद्ध वागत राहिले, मी देवाच्या विरुद्ध वागत राहिल्या, देवाचा राग तुमच्यावर माझ्यावर फडकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाने आमच्या जीवनात चांगल्या योजना आखल्यात प्रभू येशूच्या नावामध्ये, की त्याने या जगामध्ये येऊन आम्हाला काय केलेलं आहे? त्या बंधनातून मोकळं केलं की आम्ही आज गुलाम नाहीये, आम्ही आज आजाद आहोत. काय आहे? आम्ही आज स्वतंत्र आहोत, आम्ही आज मोकळे आहोत. येशू मसीह की. वाचूया स्तोत्र संहितेचं पुस्तक 45 अध्याय. म्हणून आपण ध्यानात ठेवा की मी आज पुन्हा
जुन्या जीवनाकडे जाणार नाही, सैतानाच्या गुलामगिरीमध्ये जाणार नाही. मी देवाला चिटकून राहीन, देवाच्या घरात राहीन, देवाला बिलगून राहीन, देवाची सेवा कार्य मी सदैव करत राहीन. स्तोत्र 45:8 तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी याचा सुगंध येत आहे. हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करीतात. ऐकलंय सगळ्यांनी? माग कोणीतरी वाचा 45 वचन क्रमांक 8. गोड आगरू वस्त्र ज्याचा सुगंध तुझ्या सर्व वस्त्रांना येत आहे. हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्य तुला आनंदित करीतात. हा, आता तुम्ही आणि मला सांगा, हे पदार्थ कुठं आढळतात तुम्हाला? मला दालचिनी कुठं? अरे दालचिनी सांगा. भाजीत भाजीत आपण टाकतो, पण हा पदार्थ तुम्हाला कुठं दिसतो? दालचिनी दुकानात पण दिसतो. हा, येशू मसीह की. तर याचं वर्णन जर तुम्ही आणले तरी पाहिलं, या 45:8 वचनाचं वर्णन जर तुम्ही आणले तरी पाहिलं ना, ते कशा संग जोडलेलं आहे? मसाल्यासंग. कशा संग? आणि म्हणून त्या मसाल्यांचे नाव देखील इथं प्रगट झालेले आहेत. हा, परत एकदा वाचा मसाल्याचं नाव. हा हा हा, बरं. दालचिनी लक्षात आली? बर, गोळ कशासाठी वापरता सांगा मला? हा, तुम्हाला माहिती आहे मागे लोक प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला त्यावेळेस काय झालं? काय आणलं होतं? बरोबर आहे? आलं का लक्षात? आलं का? ध्यानात आलं का? हा, तिसरं काय म्हटलंय सांगा? हा, आता हे सगळ्या गोष्टी धरा, बरोबर आहे ना? आता नवीन करा तुम्हाला, मला ख्रिस्त जन्माला भेटीला आल्यानंतर लोकांनी आणलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कुठे टाकतो सांगा? भाजीमध्ये, बरोबर आहे नाही? भाजीला काय येते? बरोबर आहे नाही? मसाल्याशिवाय भाजी फेल. ज्याची भाजी फेल त्याचा नवरा त्याच्यावर हा, कुणी तोंडावर फेकन, कुणी लाच मारीन त्या ताटाला, ती भाजी खाणार नाही, नाव ठेवणार, असं करणार असं करणार, विचारू नका. आहे का नाही? बरोबर आहे नाही? भाजीला जर टेस्ट नाही, त्याच्यात मसाले नाही, बिर्याणीला टेस्ट नाही, तर काही उपयोग नाही. तर हे कशाला दर्शवत आहे? हे सगळे मसाले जे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये, याला ते दर्शवत आहे. आमेन म्हणा. माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव दिसला पाहिजे. आलं का तुम्हाला? येशू मसीह की. सर्व ख्रिस्ताचे गुण कोणामध्ये आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये. जे त्याच्या सहवासात येतील, त्याच्या चरणाजवळ येतील, त्याच्या पायाजवळ येतील, त्याच्या आसनाजवळ येतील, त्या देवाचा प्रभू येशूच्या नावात स्वीकार करतील, त्याच्यामध्ये हे गुण, स्वभाव, आचरण तुम्हाला आणि मला दिसून येईल. हालेलुया. बघा, भाजीला जसे चव येते, भाजीला जसे चव येते, चव आल्यानंतर आपण काय म्हणतो? भाजी वा, तोंडाला पाणी सुटलं आहे ना, चव झाली. तर ती आहे ख्रिस्ताची प्रीती. काय आहे? चव आली म्हणजे काय आली? आमच्या जीवनाला ख्रिस्ताची चव आली म्हणजे काय आलं? ख्रिस्ताची प्रीती आमच्यामध्ये आली. आणि ती प्रीती काय म्हणते? आता काय म्हणते ती प्रीती? काय म्हणते सांगा? अरे दावीद राजा म्हणतो त्याचा अनुभव घेऊन पाहतो किती. हा, त्याची चव आमच्यामध्ये आली म्हणजे त्याची प्रीती आमच्यामध्ये आली, आणि त्याची प्रीती आली म्हणजे त्याची शक्ती आमच्यामध्ये आली. त्याची शक्ती कृपा आमच्यामध्ये आल्या म्हणजे आमच्या जीवनावर देवाचा जो अभिषेक आहे, देवाचं जे ताकद आहे, देवाचं जे सामर्थ्य आहे, ते माझ्यामध्ये आलेलं आहे आज. म्हणजे देवासारखा शक्तिमान माणूस झालेलो आहे. येशू मसीह की. येशू मसीह की.
आणि आम्ही शक्तिमान आहे. कोणही शक्तिमान. ती परत मालिका चालू झाली आता. बुंग नका हो तिकडं, ती ताकद नाहीये, ही प्रभूची शक्ती आहे. ती कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. आणि मग या मसाल्याचा जसा सुगंध आहे, जसा वास भाजीचा सगळीकडे पसरला जातो आणि आपण माणूस होतो, अरे काय भाजीचा वास सुटलाय शेजारच्या घरातून, बा दरवळला सुगंध. हालेलुया. सुगंध सगळीकडे पसरला. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आला, ख्रिस्ताची कृपा तुमच्यामध्ये आला, ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यामध्ये आला, ख्रिस्ताचे गुण तुमच्यामध्ये आला, तर हा सुगंध सगळीकडे पसरला पाहिजे. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझे पर, ओ तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. गाऊया. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ. मुंबई में जाऊँ तो इधर, जालना में जाऊँ तो इधर, बीड़ में जाऊँ तो इधर, नासिक में जाऊँ तो, हाँ जिधर किधर जाएंगे वहाँ हमें प्रभु को लेके जाना है. हालेलुया. मसाला सगळ्या जगात पोहोचलाय ना, सगळेजण वापरतात ना. असे एक अमेरिकन लोक मसाला वापरत नाही. सगळ्या जगामध्ये मसाला आहे ना. ओ जीसस, टाळ्या वाजा प्रभूसाठी. सगळ्या जगात जर मसाले गेलेले आहेत, तर सगळ्या भाज्यामध्ये जर मसाले वापरत आहे, सगळीकडे जर मसाल्याचा वापरत आहे, तर ख्रिस्ताचा सुगंध सगळ्या जगामध्ये आज दरवळत आहे. तो आला, तो जगला, तो मेला आणि तो मेल्यातून जिवंत झाला आणि त्याची सुवार्ता सगळ्या कान्या कोपऱ्यात आज फिरत आहे. आमेन. कोण राहिला नाही आणि राहणार नाही की ख्रिस्ताची सुवार्ता त्याच्या कानावर जाणार नाही. माझ्यामधून तो सुगंध मी त्या बहिणीपर्यंत घेऊन जाईल. मी तयार आहे, तर माझा देव तिथपर्यंत घेऊन जाईल मला. जिथं प्रभू तुझं नाव नाही तिथं मला घेऊन जा. मी त्या बहिणीला, त्या भावाला, त्या आईला, त्या वडिलांना तुझं नाव सांगा नाही, माझ्यातून गुलाबाच्या फुलाचा मऊ मऊ सुगंध, प्रीतीचा सुगंध मी त्याला देईन आणि तो माझ्याद्वारे तारणार. येशू मसीह की. चला पुढचं वचन वाचूया. फार महत्वाचं वचन आहे. स्तोत्र संहितेचं पुस्तक 28वां अध्याय, वचन क्रमांक 8. एक दोन वचन वाक्य आहेत, आपण ते वाचूया. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारादुर्ग आहे. हा, तो आपल्या अभिषिक्त दुर्गाचा कोण आहे? तारदुर्ग आहे. हा, पाठीमागे कोणतरी वाचा. स्तोत्र 28:8 वचन. परमेश्वर त्याचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. परमेश्वर आपल्या लोकांचा, आपले लोक कोण? जे उपस्थितीमध्ये येतील ते कोणाचे लोक? आपल्या लोकांचा. पुढं सामर्थ्य आहे. म्हणा, सामर्थ्य आहे. आम्ही जर परमेश्वराचे आहोत, तर सामर्थ्य कोणाच्या बाजूचं आहे? चला, विजय कोणाच्या बाजूचा आहे? हो, सगळेजण सांगा, विजय माझ्या बाजूचा आहे. अंधकारची ताकद माझ्यावर चालणार नाही. मग चालेल का? जर परमेश्वर त्याच्या लोकांच्या बाजूला उभा राहिला, तर मग कोण आम्हाला विरोध करणार? माझं जर सामर्थ्य जर प्रभू झाला, तर मग काय होणार? तुम्ही विचार करा. दावीद राजाने किती सुंदर वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकवलेलं आहे. त्याच्या लोकांचा तो देव आहे. आणि ज्या लोकांचा तो देव झाला आहे, त्या लोकांना सामर्थ्य मिळाला आहे. बाहेरचं नाही, अंदर से पावर मिले. काय मिळाले आहे? हा, पुढे वाचा. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तो आपल्या अभिषिक्त. कुठला? तुम्ही आणि मी कोण आहोत? आज प्रभू येशूच्या नावामध्ये अभिषिक्त आहोत. हा, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. हा, तो आमचा कोण आहे? म्हणा, तारणारा आहे.
विश्वासणाऱ्यांना अभिषेक देणारा कोण? तुम्हाला आणि मला अभिषेक देणारा कोण? तुम्हाला आणि मला सामर्थ्य देणारा कोण? तुम्हाला आणि मला शक्ती देणारा कोण? तुम्हाला आणि मला बळ देणारा कोण? म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. सगळ्या म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. आणि जे लोक त्याचे आहेत त्याला ते शरण येतील. जर आम्हाला अभिषेक मिळाला तर त्याच्या विना एक क्षण पण जगणार नाहीत आम्ही जगात. कुठेही आम्ही राहू, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कसाही ख्रिस्त माझ्यामध्ये तो. मला अभिषेक जर मिळाला तर मी कुठं असलं तरी माझ्यामध्ये काय दिसायला पाहिजे? मला प्रभू येशू ख्रिस्त दिसायला पाहिजे. आणि मी कुठं जरी चाललो मी मला माहिती आहे देवाचं सामर्थ्य माझ्या बरोबर आहे, देवाची ताकद माझ्या बरोबर आहे, देवाचा अभिषेक माझ्या बरोबर आहे, देव माझ्या संगती आहे आणि तो सदा सर्व काळ माझ्या बरोबर चालत आहे. मी त्याला सोडून जगणारच नाही. कुठं जा पण देवाला घेऊन जागा. आमेन. आणि जे लोक देवाला धरून जातात, इथलचं चर्च जरी त्यांना नाही भेटलं ते उद्या नाशिकला गेलं तर तिकडं चर्च मध्ये ते काय म्हणतात, चला बाबा इथलचं चर्च मला भेटत नाही, देवा तुला धन्यवाद, तुझ्या उपस्थितीत मी जाणार. त्याचे लोक त्याला शरण येतील, जे त्याचे नाही ते कानागड. येशू प्रभू की बोला, येशू प्रभू की. हा पुढे लिहिलं आहे मग जकर्याचं पुस्तक 4 अध्याय. चला वाचूया. फार महत्वाचं वचन आहे. पण जकर्याचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन क्रमांक 6 आपण वाचूया. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेला परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आज्ञाने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. म्हणा सगळ्यांनी आमेन. सगळ्यांनी म्हणा आमेन. कलीसिया बोलेंगे आमेन. ना मेरे बल से नहीं होगा, माझ्या ताकदीने होणार ना, बल से पर तेरी आत्मा के द्वारा, ना तो बल से उभे राहू आपण, ना शक्ती से, पर तेरी आत्मा के द्वारा. ये पहाड़ टल जाएगा, ये संकट टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा, पर तेरी आत्मा के द्वारा, पर तेरी आत्मा के द्वारा. आमेन. म्हणा बलाने होणार नाही.